आज गुढीपाडवा। सर्वात आधी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा सणापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते। चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील वेगवेगळ्या राज्यात सुद्धा साजरा केला जातो। आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादी, कर्नाटकमध्ये युगादी आणि गोवामध्ये संवत्सर पडवो आणि काश्मीरमध्ये नवरेह म्हणून हा सण साजरा केला जातो। हा सण केवळ नवीन वर्षाचे स्वागत करण्यापुरता मर्यादित नसून तो वसंत ऋतूच्या आगमनाचे तसंच काही भागांमध्ये रब्बी पिकांच्या कापणीचा संकेतही देतो। गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या नावाचा खास अर्थ आहे गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा। ही फक्त गुढी नाही तर मानवी शरीराचे प्रतीक मानलं जातं। तर उलटा ठेवलेला कलश आपल्याला जीवनातील अडचणी व नकारात्मक गोष्टींना उलटवून एक सकारात्मक व उज्ज्वल भविष्य दाखवतं। पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला, तसंच शालिवाहनाने हुनांचा पराभव केला आणि शालिवाहन शक सुरू झाले। याच विजयाची निशाणी आहे। तर हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवानेही याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती आणि सतयुगाची सुरुवात झाली होती, म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, गाडी किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते।